वाशिम शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये असलेल्या नंदीपेठ भागातील तोंडगाव मस्जिदच्या मागील रस्ता गेल्या 1 वर्षापासून खोदून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वृद्ध महिला व पुरुषांचे अपघात होऊन त्यांना गंभीर शारीरिक दुखापतींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे सदर रस्ता केवळ खोदून ठेवून नागरिकांच्या अपघातात कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर कठोर कारवाई आणि दुखापतग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीचे जिल्हा सरचिटणीस चेतन इंगोले यांच्या नेतृत्वात 5 जुलै रोजी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली। मात्र तिथे कार्यकारी अभियंता गैरहजर असल्यामुळे संतप्त नागरिकांनी रीतसर निवेदन देऊन कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून आपला संताप व्यक्त केला। यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की नंदीपेठ प्रभाग क्रमांक 12 मधील तोंडगाव मस्जिदच्या मागील रस्ता 1 वर्षापासून खोदून ठेवला आहे। अद्यापर्यंत हा रस्ता बनविण्यात आला नाही। या रस्त्यावर संडासचे पाईप व भुयारी गटार योजनेचे चेंबर उघड्या अवस्थेत आहेत। रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना गंभीर शारीरिक दुखापतींचा सामना करावा लागत आहे। संडासचे पाईप व उघड्या चेंबरमुळे अनेक वृद्ध महिला व पुरुष जखमी झाले असून काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे। या रस्त्याच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम दिलेल्या ठेकेदारांकडून अद्यापही हा रस्ता बनविण्यात न आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। तरी सदर रस्त्याचे काम रखडण्यात जबाबदार असलेले अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाईसह दुखापतग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। अन्यथा प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा बागेश्वर धाम सेवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे। निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते चेतन इंगोले, विजय लाडूकर, आदित्य काळे, चेतन इंगळे, विकी शेजुळकर, अभिषेक चोपडे, मनोज सावके, आदित्य मिटकरी, बाळू जावळे, प्रताप नागरे, भूषण बाराहाते, समाधान विभूते, मयूर शिंदे यांच्यासह प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।